नमस्कार, सर्वांना जय शिवराय. फायनली अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ जे लाभार्थी आहेत महाराष्ट्रातले आपले, त्यांना आनंदाची बातमी आहे की ज्यांनी ज्यांनी क्लेम केले होते, म्हणजे काही 4 महिन्यापूर्वी, 5 महिन्यापूर्वी, 6 महिन्यापूर्वी, 7 महिन्यापूर्वी. कारण सर्वांना माहिती आहे की बरेच महिने झाले हा व्याज परतावा रखडलेला होता अण्णासाहेब पाटील महामंडळाचा. म्हणजे 6-7 महिन्यापासून लाभार्थ्यांना व्याज परतावा आलेला नव्हता. अंदाजे एक 6-7 महिने पकडून चालू आपण. आता फायनली 2 दिवसापासून हा व्याज परतावा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरू झालेला आहे. सर्वांना माहिती आहे की मागच्या आठवड्यामध्ये महामंडळाच्या खात्यावरती 150 कोटी निधी हा वर म्हणजे वर करण्यात आला होता आणि त्याच्यामुळं सर्वजण वाट बघत होते की व्याज परतावा आता लाभार्थ्यांच्या खात्यावरती कधी जमा होईल. लाभार्थी वाट बघत होते कारण की बरेच लाभार्थ्यांना हप्ते भरायचे प्रॉब्लेम झाले होते. व्याज परतावा नसल्यामुळे व्याज येत नव्हतं. बँकेत तर व्याज हप्ता जात होता, पण महामंडळाकडून व्याज परतावा येत नव्हता. पण फायनली आनंदाची बातमी म्हणजे 2 दिवसापासून मलाही भरपूर फोन येत आहेत की साहेब आमचा व्याज परतावा जमा झाला, 3 महिन्यात जमा झाला, 4 महिन्यात जमा झाला, 2 महिन्यात जमा झाला, 6 महिन्यात जमा झाला आणि 6-7 महिन्यापासून जे रखडले होते ते. आता हे बऱ्यापैकी ज्यांचे व्याज परतावा कुणाला आलाय लक्षात घ्या. लाभार्थ्यांनी पण समजून घेणं गरजेचं आहे की ज्यांनी क्लेम व्यवस्थित केलाय, म्हणजे 5 महिन्यापूर्वी, 6 महिन्यापूर्वी, 7 महिन्यापूर्वी व्यवस्थित केलाय आणि क्लेम त्यांचा अप्रूव्ह आहे, म्हणजे सेंड फॉर CFO आहे, म्हणजे सेंड फॉर पेमेंट असेल, तर असे ज्यांचा क्लेम अप्रूव्ह आहे त्यांनाच व्याज परतावा जमा होत आलेला आहे किंवा जमा झालेला आहे. आणि काही जणांना जमा झाला नसेल, अप्रूव्ह आहे क्लेम पण जमा झाला नसेल, पण त्यांनी वाट बघा. कसं आहे, शेवटी क्लेम हा व्याज परतावा हा मागं पुढे जमा होईल. सगळ्यांचाच एकाच वेळी जमा होईल असं पण काही नाहीये. समजा 6-7 महिन्यापूर्वी ज्यांनी क्लेम केला त्यांच्या कदाचित महामंडळ जमा करेल. ज्यांनी अलीकडे 2-3 महिन्यापूर्वी क्लेम केला त्यांचा कदाचित लेट जमा होईल अंदाजे. पण असं पण होईल की सगळ्यांचे एकत्र पण जमा होतील. त्याच्यामुळं सर्वांनी काय करायचं, ज्यांचा क्लेम अप्रूव्ह आहे, फक्त कुणाचा क्लेम येणार नाही ज्यांचा क्लेम अप्रूव्ह नाहीये, होल्ड आहे, काय ते क्युरी पडले, क्युरी काढायला तुम्हाला लेट झालेला आहे. समजा तुम्ही 6-7 महिन्यापूर्वी क्लेम केलाय आणि तुमचा क्लेम त्यावेळेला होल्ड पडला होता समजा धरून झाला आणि तुम्ही नंतर 4 महिन्यानंतर तो होल्ड काढलाय आणि आता 4 महिन्यानंतर होल्ड काढलाय आणि नंतर तुमचा आता अलीकडे क्लेम अप्रूव्ह झालाय, तर कदाचित अशा क्लेमला व्याज परतावा लेट येऊ शकतो. त्याच्यामुळे सुरुवातीला क्लेम केलाय आणि पहिल्या दमामध्येच क्लेम तुमचा अप्रूव्ह झालाय, अशा लाभार्थ्यांना बऱ्यापैकी मारुती व्याज परतावा आता जमा होत आलेला आहे किंवा जमा झालेला आहे. त्याच्यामुळे ज्यांचे क्लेम अप्रूव्ह आहे, ज्यांना व्याज परतावा त्यांनी वाट बघा. कदाचित तुमचा ह्या थोड्या कालावधीमध्ये व्याज परतावा पण तुमचाही जमा होईल. त्याच्यामुळं अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या लाभार्थ्यांना मी सांगतो की तुम्ही व्यवस्थित क्लेम करा. व्याज परतावा तुमचा शक्यतो कुठे जात नाही. अजून तरी आता मला अण्णासाहेब पाटील महामंडळाचं कामकाज आता 8-9 वर्ष झालं मी अण्णासाहेब पाटील महामंडळाचं कामकाज करतोय सांगली जिल्ह्यामध्ये. अजून तरी माझ्या नजरेत कुठला असा क्लेम नाहीये किंवा कुठला असा लाभार्थी नाही की ज्याचा त्यानं क्लेम व्यवस्थित केलाय, क्लेम त्याचा अप्रूव्ह आहे आणि महामंडळाने व्याज परतावाच दिलेला नाही, अशी कुठलीही केस माझ्याकडे नाहीये. त्यामुळे व्याज परतावा येतो, पण तुम्हाला माहिती आहे की शासनाची धोरण आहे, थोडंसं मागं पुढं होतं. त्याच्यामुळे थोडंसं आपण वाट बघायची असतात. महामंडळाची थोडीशी गती कमी झाली, सगळ्यांना मान्य आहे, पण याच्यावर सुद्धा आपण पाठपुरावा चालू आहे आपला. थोडंसं दबाव तंत्र असेल, शासनाकडे आपण पाठपुरावा करतोय. LYला थोडंसं जे काही अटी लावलेले आहेत त्या अटी दूर करण्यात याव्यात. LY पहिल्यासारखे निघावेत. व्याज परतावा ज्यांना आलेला नाही, पण आता 2 दिवसापासून सुरू झालाय. बाकीच्यांना अप्रूव्ह क्लेम आहे त्यांना आलेला नाही, त्यांनाही व्याज परतावा जमा होईल. आणि सर्वांनी असंच अण्णासाहेब पाटील महामंडळाचा महाराष्ट्र तरुणांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त महामंडळाचा मधून जास्तीत जास्त व्यवसायासाठी खर्च करावेत. व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.